फोर्थ स्टेज कॅन्सर असा बरा होऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं? जरूर सांगा. बरा होण्यासाठी या घटनेमध्ये काय केलेलं आहे बघा. कर्करोगाचं नाव काढताच भल्या भल्यांच्या अंगावर काटा येतो, कारण हा एक असा आजार आहे जो शक्यतो लवकर बरा होत नाही. अलीकडेच माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी त्यांच्या पत्नीच्या स्टेज 4 कॅन्सर रिकव्हरीबाबत मोठे अपडेट दिले. याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या पत्नीनं कॅन्सरवर कशी मात केली तसेच त्यांच्या डाएटबद्दल सांगितलं. मात्र टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक तसेच 260हून अधिक कर्करोग तज्ज्ञांनी मिळून नवज्योत सिंह सिद्धूंच्या या दाव्याचं खंडन केलं. सिद्धू यांनी गुरुवारी अमृतसरमधील त्यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू आता कर्करोग मुक्त आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की काटेकोर आहारामुळे त्यांच्या पत्नीला कर्करोगातून बरे होण्यास मदत झाली आहे. ते म्हणाले की साखर आणि कार्बोहायड्रेट्सची कमतरता कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते. यासोबत त्यांनी फास्टिंगचे महत्त्वही सांगितलंय. हे सांगताना मात्र सिद्धू यांच्याकडे याचा कोणताही पुरावा नव्हता. पत्नीच्या कॅन्सरबाबत माहिती देताना सिद्धू म्हणाले की त्यांची पत्नी नवज्योत कौर ज्यांना कर्करोग झाला होता त्यांनी लिंबू पाणी, कच्ची हळद आणि सफरचंद सायडर व्हिनेगरचं सेवन केलं. अर्ध्या तासानंतर त्यांनी 10 ते 12 कडुलिंबाची पानं आणि तुळस खाल्ली. याशिवाय भोपळा, डाळिंब, गाजर, आवळा, बीटरूट आणि अक्रोड यापासून बनवलेले ज्यूस ही त्यांच्या आहाराचा भाग होता. त्यांनी पुढे सांगितले की त्यांची पत्नी फक्त pH पातळी 7 असलेलं पाणी सेवन करायच्या. सिद्धू यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या 262 कर्करोग तज्ज्ञांनी कर्करोगांना उपचारात उशीर न करण्याचा तसेच योग्य उपचार निवडण्याचा सल्ला दिला. या डॉक्टरांचं पत्र सोशल मीडियावर शेअर करण्यात आलंय. ती पोस्ट आम्ही इथं शेअर करत आहोत. या पोस्टवर 4,99,000 व्ह्यूज आहेत. व्हिडिओचे काही भाग सूचित करण्यात येतात की दुग्धजन्य पदार्थ आणि साखर न खाल्ल्यानं कॅन्सर कमी होतो. तसेच हळद आणि कडुलिंबाचं सेवन केल्यानं त्यांचा कर्करोग बरा झाला. या विधानांचं समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा नाही.